नमस्कार. मुरब्बी, दादा असे शब्द वापरून काही नेत्याची पेपरवाले स्तुती करताना ऐकिवात येतं. अहो, कोण मुरब्बी, कोण दादा, असे सगळे ताडाने अल्पशिक्षित नॉन मॅट्रिक असे लोक आहेत आणि त्यांनी राजकारणात घातलेला धुमाकूळ आहे. आणि त्यांच्या ह्या स्तुती सुमन उभं धरणारे पेपरवाले पेड न्यूज देतात. ह्या सगळ्याचा डाव सैनिक समाज पार्टीच्या लक्षात आलेला आहे. ते त्यांच्या मरणाने मरणार आहेत हे मात्र नक्की. कारण एक ड्रग प्रकरण काहीतरी गाजलं, त्याची बातमी आज पेपरमध्ये आलेली आहे. ते ड्रग प्रकरण, त्याच्यात पोलिसाचा हस्तक्षेप, एक पोलीस त्याच्यातला जप्त केलेल्या मुद्देमालातून ड्रग विकून टाकतो आणि त्याच्यातली लढाई लागली त्या दोन आजी माजी खासदारामध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी आमदार सुजय विखे आणि आजी आमदार निलेश लंके एकमेकावर टीका करतात. यांनी म्हटले शिर्डीत काय चाललंय, त्यांनी म्हटलं पारनेरमध्ये काय चाललंय. अहो, तुम्ही याच्यासाठी निवडून गेलात का बाबांनो? तुम्हाला जनतेचं हित, जनतेचा विकास, देशाचा विकास काही एक समजत नाही. फक्त एक दुसऱ्याची टीका करणे याच्यात वेळ चाललेला आहे. तसंच दुसरी बातमी जी ऐकली ती की पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने एक डाव आखलेला आहे. कारण पवार गटाचा अंत करायचा आहे, पवार गटाला कोंडीत दाबायचा आहे. कारण पवार गटाचे मनपाच्या निवडणुकीमध्ये 29 मनपाच्या निवडणुकीमध्ये कुठेही थारा लागला नाही, त्याचा सफाया झालेला आहे. तसाच आता त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण भाजप करणार आहे अशा बातम्या आलेल्या आहेत. आता ह्या जे डावपेचाच्या बातम्या आहेत ह्या काही लोकशाहीला पूरक बातम्या नाहीत. ह्या फक्त त्यांच्या एकमेकाच्या डावपेचाने दुसऱ्याला संपवायचं, याचा संपवायचं. पण हे सगळे 90% राजकारणातील हे लोक संपणार आहेत आणि ते संपवण्यासाठी सैनिक समाज पार्टीने काही डावपेच केला नाही. सैनिक समाज पार्टीने फक्त आणि फक्त आम समाजातील सुशिक्षित, क्वालिफाईड अँड इंटेलिजंट जनतेला जागृत केलं आहे. आणि ही जनता जागृत होऊन सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालली आहे. जेणेकरून सैनिक समाज पार्टीचं एकमेव ध्येय आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार, खास सरकार सत्तेवर बसवायचं आहे. आणि हे कार्य महाराष्ट्रातील तज्ज्ञ जनता करणार आहे, सुज्ञ जनता करणार आहे, सुशिक्षित जनता करणार आहे. त्यामुळे जनतेला आम्ही एकमेकाच्या टीकेबद्दल हे जे करत आहेत ते करू द्या. कारण ते दोघंही आपापल्या मरणाने मरणार आहेत. कारण त्यांची जी क्वालिटी आहे, भ्रष्टाचारी समाजविरोधी क्वालिटी आहे, भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या आहेत, वंशवादी प्रवृत्तीच्या आहेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सांभाळतात. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जिल्हा परिषदमध्ये तिकीट देतात. आता पुण्याचीच घटना आहे, जेलमध्ये असणाऱ्याला तिकीट दिलं आणि ते निवडून आले. अशा प्रकारे ही समाजाची जी विल्हेवाट लावायचं यांचं काम चालू आहे ते समाज होऊ देणार नाही. समाज जागृत झाला आहे. समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एकवटत चाललेला आहे आणि याला यशस्वी होत चाललो आहोत. कारण ही यशस्वी वाटचाल जी आहे सोशल मीडियाने आम्हाला तो मार्ग दाखवला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सैनिक समाज पार्टी रोज लाखो जनतेपर्यंत, करोडो जनतेपर्यंत पोहोचत चालली आहे. आणि त्यामुळेच या देशातील राजकारण स्वच्छ होणार आहे आणि राजकारणातील स्वच्छता अभियान यशस्वी होणार आहे. त्यामुळे यशस्वी करणारा या समाजाचं धन्यवाद. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.